सिंगापूर हाँगकाँगच्या धर्तीवर मुंबईतील धारावीचा पुनर्विकास होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। 2028 पर्यंत 10,000 घरं देणार, तसंच कुंभारवाड्याचं अस्तित्व कायम ठेवणार। आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश। कॉक्रोच जनता पार्टीचं दुसरं आंदोलन पुण्यात। 11 जूनला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन। पार्टी संस्थापक अभिजित दिपकेंची सोशल मीडियावरून माहिती। राज्यात सगळ्या एसटी बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात खाजगी वाहनांना बंदी। एसटी महामंडळ 15 जूनपर्यंत कारवाईची धडक मोहीम राबवणार। अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी निर्णय। पुण्यात दूषित पाणी पुरवठ्याविरोधात आंदोलन। वडगाव शेरी येरवडा परिसरात नागरिक आणि नगरसेवकांनी दूषित पाण्याच्या बाटल्या घेत महापालिकेत दिली धडक। जळगाव एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी रईस देशमुखच्या अतिक्रमणग्रस्त 2 दुकानांवर महापालिकेची कारवाई। सर्व आरोपींच्या अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा। नवी मुंबईत अटल सेतूवरून 28 वर्षीय तरुणाची समुद्रात उडी। घराबाहेर जेवायला जातो असं सांगून कार अटल सेतूवर उभी करून आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। मुंबईत खार पोलिसांची कारवाई। 19 वर्षांपासून फरार असलेला आरोपी हनीफ फकीर माहीम दर्गा परिसरातून अटक। चोरी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होता।